हाय हॅलो सगळ्यांना. तर आम्ही चाललो होतो शेतामध्ये. इकडे बघा आई आम्ही सगळे चाललो होतो, सगळे आलेले होते दिवाळीला, तर सगळेजण मिळून शेतात जाऊ म्हटलं. तर पुढे शिवांश आणि त्याचे पप्पा आणि ते चिकू म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आहे, हे दोघं तिघ जण आले होते गाडीवरती. आम्ही पुढे चालत होतो. आई शेत दाखवत होती आम्हाला. शेतामध्ये गेल्यानंतर तिथं हे दाखवत होती भेंडी ते, म्हणजे एवढा भाजीपाला बघून आम्ही इतकं खुश झालो ना. म्हणजे ह्या दिवसामध्ये कोणाचाच भाजीपाला व्यवस्थित येत नाही, तुरळक लोकांचा येतो, ते बी फवारण्या करू 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 येतो. पण आमच्या आईने एकही फवारणी केली नाही का, तर वडिलाला पंप उचलायचा नाही, त्यांचं ऑपरेशन झालं म्हणून. आणि आईला तर काही म्हणजे होतच नाही काम, एवढंच आपलं छोटं मोठं होते. ते असेल गुंटा, अर्धा गुंटा शेत आहेत, पण तिथं पण आईने 2 वाफे लसण लावलाय, पालक लावलाय, शेपू लावलाय, कोथिंबीर लावली, शेपू चुका लावलाय, पुन्हा प्लस काय म्हणतात त्याला भेंडी लावली, मेथी टाकली, एवढी मोठी शेपू आहे. तर एवढा भाजीपाला आईने एवढं सुंदर ह्याच्यात म्हणजे आलताना, म्हणजे आम्हाला असं नवल वाटायचं नाही का, की मेथी तर एवढी छान छान होती. इकडं 20 रुपयाला घेऊन पण एवढी नाही का मेथी एवढी स्वस्त भेटत नाही. आणि इथं एवढी सुंदर अशी मेथी, आम्ही तर येताना एवढे पिशव्या भरभर आणल्या, सगळ्यांनी पण पिशव्या भरून नेला. मग आई सांगत होती हे असं तसं. आणि कसं मी आधी सगळं काम केलेलं लग्नाच्या अगोदर, म्हणजे ड्युटीला लागायच्या अगोदर, तर मला सगळं काम येत होतं. तर आमचे ते म्हणत होते तुला येते की नाही उपटायला, म्हणलं हो सगळं येते मला. मग मी मेथी उपटू लागलो. आम्ही दोघींनी पण बहिणींनी. एक जण घरीच होती स्वयंपाक करण्यासाठी नाही का, भरपूर जणांचा स्वयंपाक असं 8-10 लेकरं, ते मोठ्याली 5-6 माणसं. मग एवढ्या जणांचा स्वयंपाक करण्यासाठी दिदी घरीच थांबली होती. इकडं आम्ही सगळी दाना मेथी उपटून काढली होती पटपट. आणि इकडे शिवांचा चालू होता खेळ बघा. इथं बस आजीच्या महागडचं कापचल हो घे, ते इथे आजीच्या महागले मोठा लफाळा तो तिथला काढ. चल चल तिकडं, इथं ऊन लागत आहे. येऊन इकडून भाऊ, मला काय करायचं. चल बाई लवकर इकडे. मिरची काप येतो म्हणताय. आजीला सांगत्या, आजीला बोल. ए दादा दादा आजीला बोल. त्या म्हणते मला 2च आज्यात. हा शिवांश आणि ते अशा प्रकारे खेळत होते. म्हणजे शिवांशला भारी वाटायचं तिथं खेळण्यासाठी. आणि पटांगण पण होतं आणि ऊन पण नव्हतं ना. आम्ही गेलो होतो 4-5 वाजता. नंतर इकडे बराच भाजीपाला उपटून झाला आमचा. इकडे शिवचे पप्पा कांद्याचे व्हिडिओ नाही का काढण्यासाठी त्यांचं चालू होतं. आम्ही त्यांची व्हिडिओ वगैरे मस्त शूट केले. नंतर पुन्हा इकडे चालू होतं लेकरांचा खेळ. नंतर माझे वडील वगैरे आले आणि भाजीपाला आम्ही सगळं गोळा केला आणि गाडीवर ती घेऊन गेलो. इकडं म्हणजे असं नाही का दिवस मावळतं, खूप छान असं नाही का, ते सूर्यकिरण पडतात, ते पण छान वाटत होते. इकडे शिवांशला मज्जा वाटत होती. इकडे हे पण आले नंतर उपटू लागायला मदत करायला आम्हाला. मेथीची भाजी अशी आम्ही पटपट उपटली. आणि कसं गवत पण सोबत घेतलं, गवत जास्त नव्हतं. चला टट्टा बाय बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि नक्की व्हिडिओ बघा आणि कसा भाजीपाला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ही अशी मेथीची भाजी फ्रेश आवडते का, चला बघूया पूर्ण व्हिडिओ.